नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम मंजूर झालेली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या कारणामुळे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची मंजूर झालेली रक्कम किती असेल, टोटल रक्कम, आणि त्याचबरोबर ही रक्कम कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप पीक विमा 2024चा मंजूर झालेला आहे, ज्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 83 कोटी 38 लाख रक्कम एवढी मंजूर करण्यात आलेली आहे. तर पीक कापणी प्रयोग भरपाईसाठी 4 कोटी 83 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. एकूण नुकसान भरपाईची रक्कम बघितलं तर 88 कोटी 21 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सर्वाधिक रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली 83 कोटी 38 लाख. तर पीक कापणी प्रयोगाअंतर्गत 4 कोटी 83 लाख एवढी रक्कम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेली. ही रक्कम जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली का, नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत